नमस्कार सगळ्यांना. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट हे आहे की आपल्याकडे एस आर एमधील तज्ज्ञ मंडळी, म्हणजे मला वाटतं एक ज्यांच्याकडे डॉक्टरेट ही डिग्री असेल एस आर एमधून, कारण युवा तर मूर्ख आहेत, युवांना काहीच कळत नाही. त्यामुळे आम्ही जे काही 4 पुस्तकं वाचली त्यापेक्षा जास्त अभ्यास ज्या व्यक्तींनी केला आणि त्यांचं एक डॉक्टरेटची एक पदवी मुंबई विद्यापीठाकडून ज्यांना प्राप्त झाली आहेत, असे गणेश कदम साहेब यांनी काही आरोप केलेत आणि त्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करतोय. पराग परब एक मूर्ख त्याचा व्हिडिओ ऐकला असं त्यांनी कालच्या एका त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटले. आणि त्यांनी सांगितलं की कैलाशनाथ मोर्या हे NCLTमध्ये घेऊन गेले प्रकरण. तर NCLTमध्ये कोण घेऊन गेलं, मला वाटतं मी काल तो पेपर पाठवला ग्रुपवर, पुरावे पाठवले आहेत ना, काळे चिठ्ठे तुमचे काढायची सुरुवात केलेली आहे, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर आज मी त्यांच्या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं देणार आहेत आणि सुरेश महेश यांचा पण व्हिडिओ उद्या आपण रिलीज करू. तर त्यांनी जो NCLTचा मुद्दा म्हटला होता, तर ते NCLTमध्ये ह्याच लोकांनी, ह्याच कमिटीने 2019ला प्रयत्न केला कश्यप मेहताला या प्रोजेक्टमधून बाहेर काढायचा आणि सनशाईन या कंपनीला बाहेर काढण्यात आलं. आणि त्याच व्यक्तीला 2020ला, मला वाटतं 2020चा तो कागद आहे, 2020ला त्याच व्यक्तीला ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून या प्रोजेक्टमध्ये आणण्याचं काम हे आपण केलेलं आहे. त्यामुळे PhD होल्डर मिस्टर गणेश कदम, प्लीज चेक दॅट पेपर, जस्ट रीड दॅट पेपर, व्हॉट एव्हर इज रिटन ऑन दॅट पेपर. ठीक आहे, समजलं नसेल तर ट्रान्सलेट करून बघा एकदा की काय आहे ते. आणि मराठीमध्ये ट्रान्सलेटर येतो, त्यामुळे काही काळजी करू नका. त्याचा काय अर्थ होतो ते लोकांना वाचून दाखवा, त्यामुळे लोकांनाही समजेल की त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते. ठीक आहे. परिणी बिल्डरकडून 25 लाख रुपये खाल्ले, ओके ठीक आहे, त्यांनी खाल्ले असतील, आणा पुरावा बाहेर. त्यांनी जे काही पैसे खाल्लेत तुम्ही त्यांचा पुरावा दाखवा. आम्ही कसा पुरावा दाखवला की NCLT कोर्टामध्ये तुम्ही हा प्रोजेक्ट घेऊन गेलात, तर तुम्ही पण तो पुरावा आणा. खूप छान, तुम्ही तर PhD होल्डर आहात, त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. तुमच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. तुमची सगळी टीम जी आहे ती एवढी अभ्यासू टीम आहे की आपण म्हणजे का खा घ पण आम्हाला माहीत नाही आहे, आणि क ख गचं काय अर्थ होतो तो पण मी सगळ्यांना काल समजावून सांगितलं आहे. त्यामुळे छान. मालक बोलतो तसा कुत्रा भुंकतो, तशी तुझी हालत आहे. अरे बाप रे. मला वाटतं आमचा कोणी मालक नाही, आमचा मालक श्रीकृष्ण आहे. चांगलं आहे, आम्ही श्रीकृष्ण आमचा मालक आहे आणि आम्ही तसे भुंकत असलो तर चांगले आहेत. तुमचा मालक तुम्हाला भाकरीचे तुकडे टाकतो ना, आणि त्याप्रमाणे तुम्ही भुंकता. त्यामुळे देवाच्या कृपेने आम्हाला पगार खूप चांगला आहे, परमेश्वराच्या भगवंताच्या कृपेने आई वडिलांनी चांगलं शिक्षण दिलं, त्यामुळे पगार चांगला मिळतोय. त्यामुळे दुसऱ्यांनी टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगण्याची गरज लागत नाही. त्यामुळे मला वाटतं की कोण कसं बोलतंय आणि कोण कसं भुंकतं या विषयावर तुम्ही न बोललेलं चांगलं आहे ना. आता इलेक्शन आहे, त्यामुळे एवढं कठोर बोलावं लागतं, त्यामुळे त्याबद्दल पण तुम्हाला क्षमस्व, म्हणजे माफी मागतो तुमची. ओके. कैलास मोर्या सगळ्या मेसेजमध्ये फक्त कैलास मोर्या. तर कैलास मोर्यांचं जे काही असेल ते तुम्ही सांगा की काय गोष्टी आहेत त्या पुराव्यासकट तुम्ही बाहेर आणा, काही टेन्शन घेऊ नका त्याचं. तर ते कैलास मोर्या समर्थ आहेत तुम्हाला उत्तर द्यायला आणि तुम्हाला ते उत्तर देतील. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रोमेल विकासकाकडे आम्ही गेलो होतो. रोमेल विकासकाचं आम्ही पत्र पण आणलं. आम्हाला तुम्ही चॅलेंज दिलं होतं की तुम्ही गणेश गोरे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की माझे पैसे परत द्या आणि तुमच्याकडे जो विकासक तुमच्याकडून काही काम करून घ्या. अरे बापरे बापरे बापरे, एवढं तर चांगलेपणा तुम्ही तर दाखवलाच नव्हतात आम्हाला. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कोणताच विकासक तिकडे नको हवा होता, तिकडे तुम्हाला राक्षी हा विकासक हवा होता. त्यामुळे तुम्ही ते सगळं घडवून आणलं. ज्या काही गोष्टी केल्यात त्या खूप चांगल्या प्रकारे केल्यात. आम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की तुम्ही त्याच्यानंतर गायब झालात आणि एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हतात. तुमचे अध्यक्ष त्यांच्या हातात माईक घेतल्यानंतर ते असं होत होतं, तेही आम्ही बघितलं, कारण उत्तरं नव्हती लोकांच्या प्रश्नांची. तुम्हाला विकास हवा आहे की नको आहे तेवढंच सांगा, तुम्हाला विकास हवा आहे की नको आहे तेवढंच सांगा, अशा प्रकारे जोर जबरदस्ती भाईगिरी करून तुम्ही बोलत होतात. काय असतं ना गणेश साहेब, ज्या वेळेला आपण शिकतो 4 पुस्तकं आणि ज्या वेळेला आपल्याकडे थोडंसं ज्ञान येतं
त्यावेळेला ना विनम्रता येते. आणि विनम्रता ज्या वेळेला येते ना आपल्याकडे, त्याच्यानंतर आपल्याला आपण समोरच्याशी विनम्रतेने बोलतो आणि सगळ्यांचा सर्वसमावेशक विचार करतो. त्यामुळे ही ताकद जी आहे ना ती शिक्षणामध्ये आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा. म्हणून हे युवा त्रिमूर्तीची जी लोकं आहेत ना ती तुम्हाला एक्सपोज करू शकली, ते तुमचं सगळं काळा चिठ्ठा बाहेर आणू शकली. ती याचं रिझन हेच होतं की ही जी जुनी लोकं होती त्यांना बिचारांना काहीच माहीत नव्हतं की तुम्ही काय करताय. तुमच्यावर भोळ्या भाबड्या जनतेने विश्वास ठेवला. माझ्या बाबांनी स्वतःने विश्वास ठेवला तुमच्यावर, पण तुम्ही त्यांच्या विश्वासाला तडा दिलात. त्यामुळे तुम्ही हे जे काही तुम्ही बोलता किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही सांगता ना, तर कृपया करून अशा लोकांना सांगा ज्यांना त्याच्यातलं काहीच कळत नाही. आमच्यासारख्या लोकांना सांगितल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याच्यातलं पेपरवर काही लिहिलं आहे ते आम्ही तुम्हाला विचारू. हां, तर तो एक विषय आहे. तर रोमेल बिल्डरचं तुम्हाला क्लिअर मी करून सांगितलं. आम्ही तर रेडी होतो, पण तुम्ही कोणत्याच प्रकारे नवीन डेव्हलपर यायला तुम्ही रेडीच नव्हतात. तर तो विषय बाजूला राहिला. आज राक्षी चांगलं काम करते, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे मूर्खा, कधी सभासदांसमोर आणला नाही, कधी कमिटीसमोर आणला नाही, दोष कमिटीलाच, आणि ह्याचं लेटर टाकतो 12व्या महिन्यात. अच्छा, अरे वा 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 वा. तुमच्यासमोर आणायचा म्हणजे बिल्डर तुमच्यासमोर आणल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग करणार, तुमचे जे काही लागेबांधे आहेत ते तुम्ही बघणार, सगळ्या गोष्टी तुम्ही करणार का? तर तेवढे आम्ही मूर्ख नाही आहोत तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला. त्यामुळे सभासदांना आम्ही आमच्याबरोबर जेवढे सभासद होते त्यांच्याकडे प्रूफ आहेत की ते रोमेल डेव्हलपर आमच्याबरोबर होता म्हणून. आणि रोमेल डेव्हलपरने क्लिअर सांगितलं होतं जोपर्यंत ह्या व्यक्तीला 13-2 करून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी कसा येणार आहे. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा. आणि एखाद्या कंपनीचं लेटर हेडवर आमच्याकडे पत्र आहे, पुरावा आहे, लेटर हेडवर कंपनीच्या आम्ही काही फर्जी बनवून आणलेलं नाही आहे साहेब ना. तेवढं ते लेटर जरी वाचून दाखवलं ना तुम्ही उद्या जनतेच्या समोर, तरी बाबा आम्ही तुमचे काय म्हणतात त्याला आभार मानू आणि बोलतात ना तुम्हाला आम्ही डोक्यावर बसवू. त्यामुळे ठीक आहे, हरकत नाही. मग परत काय बोलतात, त्यांची गाडी घसरली, 25 लाख रुपये खाल्ले. मग परिणी बिल्डरवर आले, मग काय बाप रे. सभासद नक्कीच मूर्ख नाही आहेत. सभासद मूर्ख नाहीच आहे, तुम्ही त्यांना मूर्ख बनवलं. आणि आता आमच्यामुळे ते हुशार झाले. आता तुम्हाला प्रश्न विचारायला लागले. प्रश्न विचारायला लागल्याबरोबर तुमची फापलली. तुम्ही कुठल्याच एजीएम सक्सेसफुल करू शकत नाही हे बिल्डरलाही समजलं. कारण याआधी असं होतं की लोक प्रश्न नाही विचारायचे, हात वर करायचे. आता प्रश्न विचारायला लागल्याबरोबर तुमच्याकडून ते होण्यासारखं काम नाही आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत कधीच कोणाला पारदर्शक माहिती नाही दिली. बिल्डिंग तोडणारा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्याचे उत्तर देता आलं नाही. अरे बापरे, बिल्डिंग तोडणारा कॉन्ट्रॅक्टर कोण होता याच्याशी युवांचा संबंधच काय? बिल्डिंग तोडली ही चांगलीच गोष्ट आहे आम्ही म्हणतो, कारण तिथे एवढं चरसुल्ले गर्दुल्ले सगळे बसायचे, तिथे बऱ्याच गोष्टी घडायच्या, इल्लिगल कामं व्हायची. हे बिल्डिंग तोडणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे कमिटी म्हणून तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. तर आम्हाला तुम्ही विचारताय की कोण होता. अच्छा, कॉन्ट्रॅक्टर तुमचा नव्हता का, हा आमचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुमचा नव्हता का कॉन्ट्रॅक्टर, मग कोणाचा होता जरा आम्हाला पण सांगा. थोडासा ग्रुपवर मेसेज करा की तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा होता, पुराव्यासकट जरा बाहेर आणा. खूप बरं पडेल, आम्हाला खूप छान पडेल. आणि आमचा आनंद इतक्यातच आहे की ती बिल्डिंग तुटली गेली. ठीक आहे, पण एक प्रश्न गणेशजी तुम्हाला मला आवर्जून विचारावासा वाटतोय की भंगार जे चोरलं ना ते कोणी चोरलं ते पण जरा आणायला पाहिजे होतं समोर तुम्ही. म्हणजे जे भंगार चोरी झाली ना, म्हणजे आम्हाला अशी खबर आहे, जशी तुम्हाला खबर आहे ना कोणीतरी 25 लाख रुपये खाल्ल्याची, तशी आम्हाला खबर आहे की 8 करोडचं जे भंगार होतं ते 80 लाखाला गरिबांचे लचके तोडण्याचं काम ना 80 लाखामध्ये हे भंगार विकलं गेलं. ते भंगार कोणाला विकलं, काय विकलं, आमचा पण प्रयत्न चालू आहे हो पुरावा आणायचा. पुरावा आणू आम्ही, काही काळजी करू नका तुम्ही. पण ते भंगार कोणी विकलं त्याचा पण जरा आपल्याला शोध लावायला लागेल. आणि ज्या गरिबांचे ज्यांनी ते 80 लाख रुपये खाल्लेत ना, एखाद्याला 10,000 हजार पण भेटले असते हो. 738 लोकांना एखाद्याने विचार केला असता की आपण लोकांमध्ये पण देऊ हे पैसे. पण ज्याने ते विकलं असेल त्याची नियत नाही आहे ती ना. आणि हे जे विकलं ना 80 लाखाला का काय विकलं त्याचा बघतोय आम्ही, पुरावा शोधतोय, तुम्ही काळजी करू नका. आणि तो पुरावा मिळाल्यानंतर आम्ही आरोप करू बिंदास्त कोणी विकलं. आणि ज्याने ते गरिबांचे पैसे खाल्ले, काय वाटतं तुम्हाला पचेल? अरे त्याचा एवढा त्रास होईल, इतका त्रास होईल, तुम्ही काळजी करू नका ना. त्यामुळे ते जे 80 लाखाला भंगार विकलं गेलंय त्याचाही आम्ही पुरावा शोधतो. आणि कोणी विकलंय आणि कोणाला हाय लागते हे सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे,
मग युवांमध्ये किती हिंमत आहे, जे माईक घेऊन प्रश्न विचारतात त्यांच्यामध्ये किती हिंमत आहे बघूया. ठीक आहे, बरोबर आहे. पराग परब यांनी खोटे व्हिडिओ बनवायचे आणि ते नंतर डिलीट करायचे. तर तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र दळवी यांनी मला त्यावेळेला कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं, पराग प्लीज तो व्हिडिओ हे कर. मी त्यांचा मान ठेवला ना. मी काही घाबरलो नाही तुम्हाला घाबरून कोण व्हिडिओ डिलीट करत नाही. त्याच्यावर एक व्हिडिओ अजून एक बनवला आणि नंतर तो ग्रुपला टाकला पण ना. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला घाबरून म्हणून आम्ही काही व्हिडिओ बंद नाही केला. आम्ही चांगलं शिक्षण घेतलं, आईवडिलांनी चांगलं शिक्षण दिलं आहे ना. त्यामुळे हसत हसत आम्ही व्हिडिओ बनवू शकतो, हसत हसत बोलू शकतो, इतकी मतं मांडू शकतो चांगल्या प्रकारे. ते शिक्षणाच्या जोरावरच मांडू शकतो. तुमचे व्हिडिओ यायची वाट बघतोय आम्ही, कधी तुम्ही बोलता आणि किती चांगल्या प्रकारे तुम्ही बोलू शकता गणेश कदम साहेब, हे पण आम्ही वाट बघतोय. ठीक आहे. हा झाला तुमचा कालच्या याचा समाचार. आता तुम्ही सांगितलं की कमिटीने राक्षी बिल्डर आणला. अरे वा वा वा, बरोबर आहे. NCLT मधून हा प्रोजेक्ट बाहेर काढला. NCLT मधून हा प्रोजेक्ट बाहेर काढला. मग तुम्ही म्हणता मग राक्षी डेव्हलपर आल्यानंतर 9 महिने तुम्ही लोकांना भाडं देत नव्हता आणि त्याच्यामध्ये सांगत होतात की आम्ही बिल्डरला विनंती करतोय 4 महिन्याचं भाडं द्यायला. जिकडे 210चा नियम होता SRAचा, 2 वर्षाचं भाडं मिळावं, तिकडे तुम्ही 4 महिन्याचं भाडं लोकांना का देत होतात, हा माझा पहिला प्रश्न आहे. का देत होतात ते 4 महिन्याचं भाडं? आणि तेच भाडं युवांनीच थांबवले. ते भाडं युवांनीच थांबवलं आणि आम्ही डंकेच्या चोटवर म्हणतो, देवेंद्र फडणवीसांना ऑगस्टला आम्ही पत्र दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये भाडं सगळ्यांना मिळालेलं आहे. हे सभासदांचं क्रेडिट आहे, हे तुमच्या कमिटीचं क्रेडिट नाही. कारण राक्षी डेव्हलपरला आणल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला हेच सांगत होतात, हायकोर्टामध्ये केस चालू आहे, बिल्डरची भांडणं चालू आहेत, त्यांनी तिकडे काहीतरी हे सुरू आहे. तो तुमचे काय नाव त्यांचं, ते कृष्णा कुमार, तो सरजी उधर ये चल रहा है, हाई कोर्ट में केस चल रहा है, इधर वो चल रहा है, एक ही पेपर बाकी है, 2 ही पेपर बाकी है. सगळे पेपर तुमचे कच्चा चिट्टा बाहेर आल्यावर नंतर तुम्ही लोकांना भेटायचं रविवारी बंद केलं. तुम्ही रविवारी ऑफिस बंद ठेवायला लागलात, इकडेच तुम्ही हरला होतात. त्यामुळे आता तर निवडणूक तुम्ही हरणारच आहात, कारण सगळे नारळाच्या निशाणीवर मतदान करणार आहेत. पण तुम्ही तिथेच हरला होतात ज्या ठिकाणी तुम्ही रविवारचं ऑफिस बंद ठेवायला लागलात. कारण तुम्हाला माहिती आहे, रविवारी युवा येणार आणि प्रश्न विचारणार. आपल्याकडे प्रश्नांची उत्तरच नाही. आता काय उत्तरं द्यायची त्यांना? कधी भाडं जेव्हा मिळत नव्हतं 9 महिन्यामध्ये, किती पत्र टाकली तुम्ही SRA मध्ये? एक पत्र दाखवा ज्या 9 महिन्यामध्ये तुम्ही SRAला पत्र व्यवहार केला होता की आम्हाला भाडं आतापर्यंत मिळालेलं नाहीये, त्याचा पत्र व्यवहार दाखवा. ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही केलेला पत्र व्यवहार दाखवा. आम्हाला नंतरचा दाखवू नका, जेव्हा आम्ही आल्यानंतर. फेब्रुवारी 2024चा नाही, ऑगस्ट 2023 पासून किती पत्र दिली तुम्ही SRA मध्ये? किती लोकांना तुम्ही सांगितलं की बाबा चला आपण जाऊया, बिल्डर भाडं देत नाही, बघूया काय होतंय ते. पण तुम्ही त्या बिल्डरला घेऊन बसून राहिलात आणि एकही पैसा गरिबांना मिळाला नाही. 72,000 जेव्हा तुम्ही नंदीवर्धनकडून वाटले, त्यावेळेला तुम्हाला मनाला वाटलं नाही का की 738 लोकांमध्ये भले आपण 72,000 सगळ्यांना नको देऊया, 30,000 रुपये तरी देऊया, कोविडचा काळ आहे, लोकांना मदत होईल? का वाटलं नाही तुम्हाला? कारण तुम्हाला एकी मोडायची होती. भाडं वाटणं हे तुमचं उद्दिष्ट नव्हतं, तुम्हाला एकी मोडायची होती. अर्ध्या लोकांना दिल्यानंतर अर्धे लोक शांत राहिले, अर्धे लोक काहीच करू शकले नाही. बिचारी भोळी बाबडी जनता होती आमची, ती काहीच करू शकली नाही. ओके, तुम्ही राक्षी ओशानिक LLP यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात. तुम्ही होतातच. तुम्ही राक्षी ओशानिक LLPच्या पाठीशी पण ठामपणे होतात. 2011ला ज्या वेळेला सनशाईनला बाहेर काढायचं होतं, तेव्हा अडवाणीच्या पाठीशी पण तुम्ही ठामपणे उभे होतात. अरे सगळ्या बिल्डरच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात. आम्ही सांगतो, आम्ही सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही बिल्डरच्या पाठीशी ठामपणे उभे आहात, आम्ही सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या विकासकाच्या पाठी ठामपणे उभी राहिली म्हणून आपल्या सर्व सभासदांना भाडे भेटले. अरे बाप रे, क्या बात आहे. एवढं भाडं भेटलं ते तुमच्यामुळे भेटलं, कारण तुम्ही ठामपणे उभे राहिला. ठामपणे सभासदांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला असतात ना, तर ह्या 5 वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये ही बिल्डिंग बनली असती, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे लिहिताय ना, तो लिहिताना 10 वेळेला नाही 100 वेळेला विचार करा. बरोबर आहे. कमिटी आपले अपात्र सभासद असतील, अभय योजनेअंतर्गत पात्र झालेले सभासद असतील, वारसाचे सभासद असतील,
योग्य ते संपूर्ण सहकार्य केले. आम्ही स्वखर्चाने हेरिंगला जाणं असेल, SRA मध्ये उभं राहावं लागतं. अरे उपकार नाही केलात तुम्ही. तुमचं हे कर्तव्य केलं तुम्ही, कर्तव्य. बरोबर ना. अपात्र लोकांना कैलास मोरया यांच्या काळात मदत नाही झाली, चला ठीक आहे, त्यांना मदत नसेल झाली, काय झालं, तुम्ही केलं सहकार्य, पण उपकार नाही केली तुम्ही. आज आम्ही पण अपात्र लोकांच्या पाठीशी उभे आहे. आम्ही पण त्यांना भाडं मिळवून देणार आहोत. अभय योजनेच्या लोकांच्या पाठीशी शेवटपर्यंत उभे आहोत. हे आमचं कर्तव्य नसताना केलं. तुम्ही कर्तव्य असताना करून तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही हे केलं म्हणून. 2000 काय म्हणतायत, जरा कैलास मोरयाला विचारा. अडवाणीला न काढता सनशाईनला आणले. त्या अडवाणी विकासाकडला न काढता सनशाईन विकासाला आणल्यामुळे अडवाणी बिल्डर कोर्टात गेला. अडवाणी बिल्डर कोर्टात गेला की अडवाणीच्या सोबत कोण कोण कोर्टात गेले त्याचा पेपर आमचा मित्र अजय चव्हाणला मी विनंती करतो की तो पण पेपर तू ग्रुपवर टाक. दाखव की कोण अडवाणीच्या वतीने कोण कोण तिकडे गेलं होतं आणि अडवाणीची बाजू मांडत होतं. अच्छा, पुन्हा हायकोर्टात गेला. 2013 मध्ये सेटलमेंट झाली, त्याला NOC द्यावी लागली. 27 घरांचं डिमोल्युशन झाले. चुकीचं झालं, चला आम्हाला पण मान्य आहे. 27 घरांचं डिमोल्युशन झालं, आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत. 2016 पर्यंत संपेल असं होतं. काही प्रोजेक्टवरती केस नव्हती, अडचण नव्हती, मग प्रोजेक्ट का नाही झाला. 19 जणांची तीच कम्युनिटी होती. अरे पण त्यांनी नाही केला प्रोजेक्ट, त्यांच्याकडून नाही झाला, पण तुम्हाला आम्ही निवडून दिलं ह्यासाठीच की तुम्ही काम कराल म्हणून ना. ह्यासाठीच निवडून दिलं. काय केलं तुम्ही. तुमचे लेखक माननीय श्री अशोक जाधव साहेब हे आम्हाला सांगतात की कमिटीमुळे भाडं आलं, कमिटीने काम केलं चांगलं आणि कमिटीमुळे आता कामाला सुरुवात होईल. मग तुम्ही सांगता 2 वर्ष कोविडचे. 2019ला डिसेंबरला तुमची कमिटी फॉर्म झाली. 2019 नंतर 2020चा पूर्ण वर्ष तुम्ही काय करत होतात. 2021ला मार्चमध्ये कोविड आलाय, बरोबर ना. कोविडचा कालावधी त्यानंतर सुरू झाला. काय करत होतात त्या कालावधी तुम्ही. त्या कालावधीमध्ये तुम्ही काय करत होतात सांगू का. 2019ला ज्या सनशाईनला तुम्ही बाहेर काढलं त्याचंच 2020ला तुम्ही ॲफिडेव्हिट ड्राफ्ट करत बसला होतात की NCLT मध्ये आम्हाला AGM पण घेतली नाहीत आणि विदाऊट AGM तुम्ही NCLT कोर्टामध्ये आमचा बिल्डर सनशाईनच आहे याची मान्यता लिहून दिली. वाचून दाखवा ना ॲफिडेव्हिट लोकांना. हिम्मत आहे तर इंग्लिश वाचून दाखवा, नाही तर मराठीत त्याचं रूपांतर करा, भाषांतर करा आणि लोकांना वाचून दाखवा. त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. तो पुरावा मी ग्रुपवर टाकला आणि ग्रुपवर टाकून तो तुम्ही वाचा. कैलास मोरया. अरे कैलास मोरयाचा विषय संपवा रे, सोडून द्या कैलास मोरयाचा विषय. कैलास मोरया हा एक व्यक्ती आहे आमच्या पॅनलमध्ये उभा राहिलेला. त्याच्या व्यतिरिक्त 18 व्यक्ती आहेत. कैलास मोरयाचं सांगून ऐकून युवा त्रिमूर्ती काम करत नाही. कैलास मोरया यांनी चांगलं काम करतायत. ते त्यांचं राजूनगर ते सांभाळत आहेत. ते राजूनगर मधून प्रतिनिधित्व करतायत. कैलास मोरया हा विषय सोडून युवांच्या विषयांवर तुमच्याकडे काय आहे रे, सांगा ना तुम्ही. बोला की आणि बनवा व्हिडिओ. आम्ही वाट बघतोय तुमच्या व्हिडिओची आणि आम्ही तुमचे काळे चिठ्ठे आम्ही पुरावे टाकायला सुरुवात केली. त्या पुराव्यांबद्दल बोला तरी. मी टाकला नाही एक पुरावा ॲफिडेव्हिटचा, त्याच्यावर तर बोला. इथे तुम्ही मेसेजमध्ये लिहिलाय की आम्ही वाट बघतोय की तुम्ही लवकरात लवकर पुरावे टाकला. रे टाकले ना. कृष्ण कुमलला सांगा तुम्हाला फॉरवर्ड करायला ना. त्यामुळे लक्षात ठेवा सभासदांनो, आता जागे व्हा. या सगळ्यांना आता हे जे काही रिक्षा मी बोललो पण तुम्हाला, गरिबांच्या पोटांवर रिक्षा चढवणारी ही सगळी चांडाळ चौकडी आहे. त्यामुळे ह्यांना आपल्याला पळवायचंय आणि शुभ कार्यात वापरलं जाणारं श्रीफळ घेऊन आपली युवा त्रिमूर्तीचं पॅनल उभं आहे. त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे. आज पुरती एवढंच बोलतो आणि बोलून पण मी दमलो, त्यामुळे एवढंच बोलतो. धन्यवाद सगळ्यांना शुभरात्री. येणाऱ्या 4 वर्षामध्ये 100% घराची चावी आपल्या हातात देण्याची जबाबदारी ही युवांनी घेतलेली आहे आणि 100% निस्वार्थ वृत्तीने आम्ही ती जबाबदारी पार पाडू आणि तुमच्या हातात देऊ. आम्ही ॲफिडेव्हिट केले आहेत, आमच्या लोकांनी ॲफिडेव्हिट केले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही आणि जिथे होईल तिथे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी युवांची असेल. हा शब्द आम्ही तुम्हाला देतोय आणि 100% 4 वर्षामध्ये घराची चावी देण्याचा शब्द देतोय. एवढंच बोलतो आणि तुमची रजा घेतो. शुभरात्री.